पुढची डिटेल्स मला पण माहिती नाहीये आणि असं सांगण्यात आलं की आपण बघूया आणि मगच विदाउट फर्दर अडू लेट्स ओपन अप द स्टेज फॉर द स्किट. हे घे पोहे. Oh, thank you. Thank you. नाईस पोहे. इकडे येऊन 4 days मध्ये माझं तर पॅलेटच चेंज झालंय. रोज इडली, डोसा, पोहे, उपमा, ऑल इंडियन डिशेस. काय लहानपणची आठवण झाली का नाही? नाही तसं नाही. घरी आम्ही हेल्दीयर ऑप्शन्स खातो ना. चिया सीड्स पुडिंग, मॅश अवोकाडोज, होल ग्रेन पॅनकेक्स एक्सेट्रा एक्सेट्रा. बरं ते जाऊ दे. बच्चू अजून उठली नाही का? ती उठेल आरामात. तिला लवकर उठायची सवय नाहीये. कुणावर गेलीये? असू दे असू दे. तशी या वयात झोप महत्वाची. आणि काल लेट पण झोपली म्हणा माझ्या तिरामिसूमुळे. केक मात्र लय भारी झाला होता. Oh, she's such an angel. ती म्हणत होती, "You are my favorite आत्या and you make such amazing tiramisu." तिला म्हणे माहीतच नव्हतं घरी इतका छान बनतो ते. हो आदिती, तूही शिकून घ्या. Diti, you must make American desserts, huh? Seriously, आम्ही एंटरटेनिंगला नेहमी वेस्टर्न डिशेसच बनवतो. Anyways, बच्चूला माझ्याकडून हग्स दे. I'm glad she's being a kid at her age. नाहीतर आमचा नील त्या एज मध्ये सकाळी सकाळी उठून स्विमिंग काय, सॉकर काय आणि एक्सेट्रा एक्सेट्रा. हो नील मात्र यांचा एकदम ऑलराऊंड. बट खरंच इथे येऊन मला असं वाटतच नाही की मी US मध्ये राहते ते. ऑनेस्टली विन युअर हाऊस इज सच इंडियन वाइब्स. ऑल युअर फ्रेंड्स, सोशल ऍक्टिव्हिटीज ऑल सो इंडियन. हो आम्ही तर ओक ट्रीवर चुकून जर एक अमेरिकन दिसला तर असं म्हणतोय फॉरेनर आलाय फॉरेनर आलाय. Oh, that's funny. But you promised me you're coming over for the holidays, okay? नक्की नक्की. Come here, Diti. बाय. ताई नीट ट्राय कर का. पोचलीस की फोन कर. बहुत time रे. See you, Nati. Bye. बाय. 4 दिवस काही होतंय. मस्त वाटलं. मजा आली. मला ही बाई पुन्हा या घरात नकोय. अरे काय तुझं एकदम कुंबळेचा कपिल देव काय झाला? सगळं तर चांगलं चालू होतं. एवढं कौतुक केलं तुझं. कौतुक कौतुक कौतुक. टोमणे मारत होती ती. अरे 4 दिवस इंडियन फूड हादडलं म्हणाली का नाही? अरे दॅट वॉज हर वे ऑफ सेईंग की मला फक्त इंडियनच बनवता येतं. आउटडेटेड सगळं. अगं तसं नाही का. ती हेल्थ कॉन्शियस आहे ना. हेल्थ आणि फिटनेस मध्ये माझी ताई म्हणजे मिलिंद सोमण आहे. माहिती का? एवढी यंग दिसते माहिती का अजून. काय तुला सगळं नॅचरल वाटलं? बोटॉक्स आहे सगळं. एकदा बघितलं ना तुझी ताई हसते तेव्हा चेहरा कसा पाळल्यासारखा दिसतो. काही काय अशी आहे का माझी ताई? तशीच दिसते. हं. आणि तिच्याकडे कामं करायला मेड्स आहेत. सनी भाऊ तर जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा 4 घास जास्तच खातात. मी त्यांना गरम गरम पोळ्या करून देते ना. आणि नीलचं तर नेहमी असतं की मामी पुरणपोळी कर, मामी पुरणपोळी कर. हे बघ तुझ्या पुरणपोळ्यांचं किती छान कौतुक केलं की नाही? अरे तेवढं सरळ साधं नाहीये ते विनयराव. तिचं हे म्हणणं होतं की मला फक्त इंडियन डिझर्ट्सच बनवता येतात, अमेरिकन काहीही येत नाही. अगं आता ती आपल्याकडे 4 दिवस होती. तिला एकदम इंडियात आल्यासारखं वाटलं. तू अगदी माहेरच्या सारखे तिचे लाड केले म्हणाली की नाही? अरे किती भोळा सामरे माझा विन. तिला हे म्हणायचं होतं की आपला ते कोर्सेस सगळा आउटडेटेड आहे. आपल्याला साधे वेस्टर्न ट्रेंड सुद्धा कळत नाही. असं नाहीये. ते राहू दे. हे बघ आपल्या बच्चूची आणि तिची किती चांगली गट्टी जमली. हे बघ लहान मुलांच्या बाबतीत माझी ताई म्हणजे चाचा नेहरू आहे. ते पण पोटाला गुलाब लावलेली लाल वाला. अगं ती किती काळजी करत होती. म्हणाली उठली नाही का, झोपू दे. अरे ते तर डिरेक्टली आपल्या पॅरेंटिंग वर अटॅक होता. एक तर आपण तिला रात्रीची शुगर खाऊ दिली आणि आपण तिला कुठल्याही ऍक्टिव्हिटीज मध्ये एनरोल नाही केलंय.
आपण तिला कुठल्याही प्रकारचं एक्सपोजर नाही देते, हे सगळं होतं त्यात. म्हणून मला ती बाई पुन्हा या घरात नको आणि ती तिच्याकडे हॉलिडेजला येणार नाही. अहो काय बाबा, तुमच्या बायकांचे काय वेगळे सब टायटल सुरू असतात, असं काहीही झालेलं नाहीये. मला ती बाई ह्या घरात नकोय आणि मी तिच्याकडे हॉलिडेला येणार नाही आणि हे फायनल आहे. ओ हे भवानी, लक्षात ठेव. अरे गदाधारी भीमा, शांत हो रे. बसू दे यार मला जरा निवांत. हे ते काही नाही हं. तू मला प्रॉमिस केल्याप्रमाणे तू मला आता रील बनवायला हेल्प कर. मी तुझ्या त्या ताईचं सगळं निमूटपणे सहन केलं इतका वेळ. अगं काय कसलं प्रॉमिस, नाही का कुंती पुत्र करणं का सगळे प्रॉमिस करायला, कसलं हे ते प्रॉमिस. काही नाही हो. तू मला रील बनवायला हेल्प कर. चल उठ आता. एक करू ना, एक काम करू, तू जरा चहा कर, मग आपण तुझ्या रीलचं बघू. हे ते काही नाही. दर वेळेला तू मला असंच टाळाटाळ करत बसतो, नुसता बिनकामाचा आहे. मी ऑफिस मध्ये 20-20 लोकांची टीम सांभाळते, पण हा मला नेहमी फसवत असतो. आम्ही काय ऑफिस मध्ये गोट्या खेळतो का, आम्ही कामच करतो. काय बाबा, त्याला ताप आहे बाबा. टिंग डॉंग. आदिती जरा बघ गं, कोण आलंय. ए तूच बघ. या खरंच स्टेशन आहे बाबा. अरे नवीन, अरे काय म्हणतो विनय, कसा आहे? काय मस्त काय इकडे काय सकाळी सकाळ. बस का येऊ नाही शकत अरे काय? ये रे, बस 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 बस. हो वातावरण गरम दिसतंय. 100% क्लाउड बस्ट. काय अदिती, काय म्हणतेस बाई? काही नाही हो भाऊजी, नेहमीच ह्याचं. असं असं कसं म्हणतेस, असं कसं म्हणतेस? भाऊजी म्हणतेस ना, काय झालं ती तरी सांग. क्यों इतनी उदास है तू? अहो ह्याला म्हंटल तू जसं प्रॉमिस केलं त्याप्रमाणे तुझी ताई गेली, तर आता जरा रील बनवायला हेल्प कर. तर लागला टाळाटाळ करायला ऍज युजल. असं करतो विनय, असं करतोय तू? शी विनय, शी. गप्रे काय. काय तुला काय हवं असतं रे? थोडं तिच्या मनासारखं करायचं बस. एवढंही नाही जमत तुला. शी विनय, शी. ए भास्कर आहे, मगापासून बघतोय म्हणे किती क्यू हो उदास. अरे गरिबांचा गुलजार तोय स्वस्तातला. काय बोलतो काय, तुझं बघ ना बाबा आधी. माझा बघ म्हणतोय. अरे मी स्वतः करतोय म्हणून तुला सांगतोय. आणि बायकोला काय हवं असतं रे? वाचलंय. दिवसातनं बायकोला 47 मिनिटं जरी दिली ना, तरी ती माऊली खुश होते रे. माऊली, अरे मावळा मावळा. कसं म्हणतोस मी ना? अशी थट्टा करतोय. शी शी. काय सगळी शी काय इकडच आहे का? अगं या त्याचं काय असतेस, वेळा वेळा तो, त्याला काही येत नाही, त्याला सगळं चहा सुद्धा करता येत नाही. तू गप्पा बस रे. तुझा सगळे नवरे तुझ्यासारखेच वाटतात, हार्टलेस. मी आणि हाटलेस एकदम. अगं बाई त्याला काही येत नाही. तू म्हणली ना, मी जातो गपचूप आणि चहा करून आणून देतो तुला. तेच ना, मी म्हंटल्यावर स्वतःहून जातो का? बरोबर बोललीस. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन विनय, मी चहा शिकलो आणि पोहे सुद्धा शिकलो. काय ऑर्डर करायला शिकलोय काय? अरे स्वतःच्या हाताने बनवायला शिकलो. आम्ही काय मग पायाने बनवतो की काय? अरे बायकोला काय हवं असतं रे? थोडं तिच्या मनासारखं झालं की ती खुश होते. थोड्या थोड्या सरप्राईजेस मध्ये ती खुश होते रे. शी आणि नाही. म्हणून मी बायको आली की ती न मागता चहा आणि गरमागरम पोहे तयार ठेवतो आणि तू तेही नाही करू शकत. शी. शी विनय. तू अरे बाहेर बघू मग तुझं. वहिनी वहिनी वहिनी, इकडे बघा, सायकल मागे लपलेला मिठोर. काय वहिनी काय सांगताय, काय फोका टाकत होता इतका वेळ? अरे हा तुमचं मन नाही राखत. दिवसातली 47 मिनिटं तुमच्यावर नाही घालवत. 47 मिनिटं 47 मिनिटं अरे अहो 5 मिनिटं सुद्धा देत नाही आम्हाला. ते घालडे पोहे आणि तो पंचायतच्या आणि सगळं कसं मला चालू लागतं. त्या 47 मिनिटं जातात माझ्या क्लिनिंग. ही नवीन, ही.
वाटतंय? तू बघ बोक्या. काय सांगू तुला, मी आहे ना म्हणून या नवऱ्याबरोबर टिकली आहे, नाही तर काही खरं नव्हतं. आज न याला झाडूनच बदललं. अहो झाडून नका मारो याला, एक नंबरचा आग लावा, काठीने मारा, काठीने मारा, काठीने मारा. हे बॅग चांगलं मारा. पडलं मारा. हे बघ. बरी कर, तुला ना. बरं झालं, नवीला काठीत कुठं स्तर मारला, म्हणून आग लावत बसला होता. आधी ती तुला सांगतोय, तुला वाटतंय सगळे प्रॉब्लेम घरातले आपल्याच घरात आहेत. अगं या बायकांकडे बघू नको तू, त्यांचं फेसबुक इंस्टाग्राम इतकं तसं नसतं. त्यांनी जग फसतं. नवरे बघ ज्याचं जळतं त्यालाच कळतं. सगळे नवरे इथून तिथून सारखेच आहेत. म्हणूनच सांगतो, घरोघरी मातीच्या चुली. घरोघरी मातीच्या चुली. घरोघरी मातीच्या चुली. तुमच्या आमच्या तुमच्या घरातली स्टोरी. आमच्या तुमच्या घरातली स्टोरी. Thank you.